अबे टेंग्या, अबे कुणाल्या मला बायको पावायची आहे ना बे. अबे सोयरकी करायची आहे मला बेटा. येजल का बे माझ्या सोयरकीत? का हसावला एक गोष्ट करतेस का? तुला कोणा पोरगी दिलंस ना आता खरोखर सांग का तूच? अबे झॅटमजी, मला पोरगी ना देतील तर गोष्टच गेली. अबे मी माणूस कोण माणूस हो? मोहन्या हा ना मोहन्या. अबे बेट्या हरामखोरा, माझ्या घराच्या मंगावून लाईन लागते पोरीची. अरे तर घराच्या मंगावून लाईन लागते का पुढावून लागावला पाहिजे का? हरामखोर माणूस. तुझ्या घरामंगा काही असेल? हो आहे ना. ते दुकान आहे एक कायची तरी. ते तिथे म्हणे लोक लाईन लागते पोरीची तेथीच. अबे हिट नालाय का. मी म्हणला तुझ्या घरी येते बरा म्हणलं असतील पोरीच्या पोरी तुला पावासाठी. आमच्या दुकानामध्ये लाईन लागते म्हणून सांगते घरामागेच्या. नालायक बेटा. अबे चल जाऊ दे त्या गोष्टी का करतेस तर. अशाच गोष्टी करत राहशील तर माझी सोयरकी जुळेल का बया माणसा? अबे चला ना बे माझ्या सोयरकी मंदी. थोडसा पोरीला चढवती बळवती सांग द्या. असा पोरगा आहे चांगला सुदनी पोरगा आहे. बड्या सलाबचा गिलाबचा घर आहे. हो बाबा म्हणजे आम्हाला खोट्या याच्यामध्ये फसवशील. मग उद्या परवा पोरीनं झगडा केलं का तुझ्या घरी काहीच नसे म्हणून. म्हणजे सोयरकीला आम्ही राहून तर म्हणजे आमची फसवणूक होईल ना का? बाबाजी लागला हा डेंगना घास्या. बे झटू प्रसाद कुणाल्या जास्त मस्ती नको मारूस. शिवा गिवा नको देऊस बेना देईन दमसवून. लमच्या दमसवून तर पाय. बंदेले काय आऊंगा मई. आंब्याचं बंद आण तू. सोयरकीत चल म्हणतो तसं नाही. लमच्या एव्हा पोरी पावायला पाहिजेत तसं तुम्ही या नाही बे. हरामखोर बेटा. अरे तर आम्ही अशा पोरी पावल जातो ना. आम्ही सोयरकी सारखीत नाही जाऊ. पहिलाच एक तर माझ्या बापानं माझ्या जबरदस्तीनं लग्न लावून दिलं तर माहितीच आहे मला. लागू नाही दिला माझी गोष्ट का? अगं लग्न नको करूस म्हणलो मी. माझा तर विचारच नव्हता. आता पस्तावता का नाही काल तू लग्न करतेस बेटा? अरे लग्न नाही करीन तर कसा होईल? मग मला जेवायला कोण देईल बुडपणामध्ये? हो बापा बुडपणामध्ये तुझी बायको जेवण राहणार आहे ना हरामखोर बेटा. अबे असं कनपुटा शेकीन ना. तुला काल पोरगी लागते बे. काल टेन्शन पालतेस म्हणतो मी आंब्याला. नालायक बेटा. कोण नाही टेन्शन पाला बे. कोण कुवार आहे ह्या युगामध्ये का मी नसो? लमच्या कुणाल्या तुझी वय तरी झाली का बे? नाही गा बिना वयाचा चाव मी. 9 महिन्याचा. अबे हिट हरामखोरा. सांग ना बे एखादं लक्षात असेल नाही तर मग चला ना बे सोयरकीत. अबे त्या खोकले साहेबाला ने तो घरामंगाचा आमच्या. बुड्या बेटा मस्त चढवून बळवून सांगते ना बुड्या सोयरकी जोडवून देते. आता तू म्हणतेस तर विचारूनच पाहतो कोणाला नाही कोणाला. तुम्ही ते काय येणार माणसानं? अरे दोगले साहेब याल का माया सोयरकी मंदी लग्नाच्या? घंट्याची तुझी सोयरकी का? अशा सोयरक्या सारख्या जोडू जोडू नाही का मी बुडका झालो? याल का म्हणून विचारतेस? अरे चला ना म्हण चला ना. चला माझ्या सोयरकीत म्हणा. याल का म्हणून नको विचारूस. ठीक आहे चला मग माझ्या सोयरकीत. मस्त जोडता येते ना तुम्हाला. बड्यापैकी मग तुटल्या नाही पाहिजे. मग वांदा आला नाही का सोयरकीच्या भारी मग सांगून देतो मी तुम्हाला. अरे नाही येत ना. तू टेन्शन काला घेतेस? मग ठीक आहे. तुमच्या म्हणण्यानुसार आता करू तसाच. बड्यापैकी चांगल्या पद्धतीनं चढवती बळवती नको सांगायला जास्तच पण थोडीशी सांगावची. मक्कन तेल मीठ लावून थोडसा. अरे मला सप्पाच माहित आहे ना. मग मी तुला माहित आहे ना बड्यापैकी जोडवून देतो ना. टेन्शन नको घेऊस. तुम्ही असताना खायची टेन्शनची. बड्यापैकी नाही का एक दोघं जण आणखी पाहतो सांगा. अरे तर तुझ्या रिश्तेदारीत असतील ना का कोणीतरी? का आंब्याची रिश्तेदारी म्हणतेस? एका जणाला विचारलो पोरगी देशील का म्हणलो मला. नाही नाही म्हणते. मला नसे म्हणते वेळ. अरे तर पोरगी देवाला वेळ लागते का सोयरकी करावं लागते का लग्न करावं लागते? लमडीचा वेळ नसे म्हणते तोय माणूस तो. अरे डायरेक्ट म्हणता का माझ्याजवळ पोरगी बारगी काही नसे कोटची पाहून देऊ का असं म्हणता? लमडीचा वेळ नसे म्हणून सांगते. अरे तर मग नाही तर काजी आता का म्हणजाल कोणाला? चला. एक दोघं जण सांग पाहतो माझे मित्रच आहेत ते. तुम्ही या मग चला. अरे हो 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 हमखास मी ठीक आहे ह्या गोष्टीसाठी. बढियापैकी मी येतो. चांगला सूटबूट डाय वगैरे करतो. आणि विग गी लावशील बे ह्या टकला टुकला नको येऊस तू. अरे तर कोटची विग आहे. ह्या जमान्यात आता विग लावून जाईन तर ओळखतील नाही काजी. आंबा ओळखतेत. चल कसा म्हणसा. येतो येतो येतो. बोला का म्हणत्या पाटील साहेब? याल काजी माझ्या सोयरकी मंदी? अबे तू सोयरकी कर नाही साखरपुडा कर. नाही तर काहीच कर. लंबडीच्या मला नको सांगूस. मोठं सोयरकीचं बांधा आहेत भाऊ. मी नाही येऊ. जुल्ला तर बेस नाही तर त्याच्या दोन बेस. मग झगडे येतात घरावर. बराबर पाहुणच नाही दिलं. मग असाच केलं मग तसाच केलं. मला पोरगाच बराबर नाही भेटला तर मग मला पोरगीच बराबर नाही भेटली. घरावर झगडे येतात. अरे नाही येत ना घरावर झगडं. म्हणजे येण्याचं नसे तुम्हाला. लंबडीच्या ह्या युगामध्ये कोणाला चांगल्या कामासाठी चल म्हणला तर नाही येत. एखादी पोरगी घेऊन परत आणला तर तशी बदलामी. यानं पोरगीच घेऊन परून आणलं असाच केलं तसाच केलं. लंबडीची बदलामी करावं नाही का? लोक एक नंबरवर आहेत म्हणतो ना मी. अबे कायची बदलामी बे? बेट्या माझ्या अशी नाही जमा म्हणलो तर नाही जमा. पाटील माणूस अशी पण नाही का मी नाही का घेऊनच परत आणलो पोरगी त्या काळामध्ये. अरे तुझा काळ कोणता होता बाबाजी? आजकाल पोरीचा मोठा काळ आहे. त्या काळामध्ये काही काळ नव्हता. तूच बया माणूस घेऊन परत आणणारा. त्या काळात कशी भेटून जा पण तूच आता उतली नव्हती मावत तुझी म्हणून होस घेऊन परत आलास. काची आंब्याची उतली नव्हती मावत म्हणतेस? बेट्या वारलाच खर्च लागते लग्नाला. काचा बे 10,000 रुपये लागलं तिकडं इकडं फिरवलं घेऊनच परून आणलो. तू माणूसच खतरनाक आहेस. काय सांगू आता तुझी गोष्ट.
मग नाही तर का तर माणूस असा तसा आहो का मी. हो तू तर चांगलाच खतरनाक माणूस आहेस गा. गावचा सरपंच तर पडतेच ना, असा पाटील माणूस आहे चांगला शेठ सावकार. मग नाही तर का तर भिवतो का रे मी, कोणाला भिवतो का? कोणाचा बाप येऊ नाही, कोणाचे बापाचा बाप येऊ आणखी मग. नाही बिवा नाही बिवा, याल का म्हणतो सोयरकीत मग? अबे मी नाही येऊ ना, जाणार एकटाच. नांद्या लंबडीचा पाटील हो का हाटेल होतं. कोणत्या कामाला नाही या म्हणते, कोणत्याच कामाला नाही या म्हणते. एकान कामाला चल म्हणला तर नाही नाही फक्त नाही. कधी हो नाही म्हणलं यानं जीवनामध्ये लंबडीचा पाटील. अबे नको सांगूस ना बे, किती सोयरक्या करतेस तर घेऊनच परून येवाची. आंबा घेऊन येऊन पडतो. नको या नसे येणे म्हण ना का, असा सीधा शब्दात. अबे नाही या